ही माहिती प्रत्येक पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहे। बाल संगोपन योजनेतून महिन्याला 2250 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान म्हणून दिलं जातं। यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, काय पात्रता आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहोत। ही माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्यातील एकाही गरजू पात्र बालकाला हक्काच्या संगोपनापासून वंचित राहावे लागू नये यासाठी महिला व बाल विकास विभाग सातत्याने कटिबद्ध आहे। मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही विभागाची संयुक्त बैठक संपन्न झाली। या बैठकीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची व्याप्ती वाढून अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली। सध्या या योजनेच्या माध्यमातून प्रति बालक दरमहा 2250 रुपयांचे परिपोषण अनुदान दिले जात आहे। राज्यात एकल पालक, आई किंवा वडील नसलेले किंवा दोन्ही पालक गमावलेले बालकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। अशा सर्व पात्र व गरजू वंचित लाभार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाच्या समन्वय आणि आधार संलग्नांच्या माध्यमातून या योजनेचा 100% लाभ मिळवून देण्याचा मानस आहे, असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हे पैसे थेट डीबीटी मार्फत दिले जाणार आहेत। आता अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज कोणाच्या मार्फत करायचा आहे, या संदर्भातील माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पात्र वंचित विद्यार्थ्याचे अर्ज भरून ते महिला व बाल विकास विभागाकडे सादर करण्यासाठी जिल्हा परिषद व इतर शाळांच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे। ज्या विद्यार्थ्याचे आई किंवा वडील नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी थेट शाळेमार्फत मुख्याध्यापकाकडून अर्ज करता येणार आहे आणि अर्ज केल्याच्या नंतर हे पैसे प्रति महिना 2250 रुपये डीबीटी मार्फत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। हा एक दिलासा देणारा अतिशय महत्त्वपूर्ण ही योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून लाखो गोर गरीब मुलांना याचा फायदा नक्की होणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त पालकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।